हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात अशी पहाटे 4:30 वाजता झाली होती. माझे आहोनी मला स्टेशनला ड्रॉप केले होते. मग तिकडून आमची ट्रिप सुरुवात होणार होती. इथे आम्ही नारळ फोडून आमच्या ट्रिपला सुरुवात केली. तर चला तुम्ही बघा आता कशी आम्ही एन्जॉय केली. मग काय आम्ही निघालो पनवेलच्या दिशेने, कारण आमच्या अर्धी गँग आम्हाला पनवेलला भेटणार होती. मग त्यांची वाट पाहत होतो. मग काय छोटी भेटली, खूप दिवसातून भेटलेली ना, म्हणून थोडीशी इमोशनल झाली होती. मग मी या गाडीतून त्या गाडीत शिफ्ट झालो आणि मग खंडाळ्याच्या घाटात एन्जॉय करत करत आम्ही पोचलो थेट कोराई गडावर. मग काय चालू केली ट्रेकिंग. ही आमची पूर्ण फलटण बघा किती जोशाने गड चढत होती. पण रस्ता असा थोडासा खडकाचा होता आणि पुढे जाताच अशा पायऱ्या भेटल्या होत्या. मग काय दमून थकून पोचलो गडावर. खूप छान असा गड होता आणि हा दरवाजा तर बघा किती मोठा असा प्रचंड दरवाजा आहे. खूप छान होता आणि याची स्थिती थोडीशी चांगली आहे, पण थोडीशी सुधारणा केली पाहिजे. मग काय तसेच उतरलो पटापट, कारण आम्हाला दुसरी ठिकाणं देखील फिरायची होती ना. मग काय थोड्या वेळात गेलो टायगर पॉईंटला. तिथे थोडंसं जेवण केलं आणि स्नॅक्स खाल्लं आणि मग निघालो दुसरी ठिकाणे पाहण्यासाठी. मग काय थकलेल्या गड चढून मग सगळेजण झोपलेले बघा, छोटी कशी झोपली आहे. आणि इथे बाला आमचा खूप छान ड्राईव्ह करत होता. मग डॅम बघायला हेमंतनी आणि इथं डॅम सगळा सुकलाय. क्या रिव्यू है आपका? कल मैंने नितिन को बोला था कि सुबह सुबह आके सब जगह पानी भरने से इसने भूल गया है। ये वो नालायक। कैसा लगा डैम? मुझे बोला था ना पाणी भरणे. क्यों भरा नाही पाणी? पाणी का नाही भरलास? काल पाणी न शुक्र होतं. कसं वाटलं येऊन डॅमला? एकदम बेकार. अशी आमच्या पोरांची तुंगाली प्लॅनिंग. धरणावर तर पाणी भेटलं नाही आम्हाला. मग पाणीच्या शोधात आम्ही पोचलो वाढवण धरणावर. हा डॅम ना जरासं दिसत होतं पाणी, पण इथे खूप छान असे धबधबे होते. मग काय पोरींनी खूप एन्जॉय केलं इथे आणि इकडचा व्ह्यू तर खूप भारी होता आणि इथे नुसतं वाहतं पाणी होतं, म्हणून खूप मज्जा आली. आणि ही बघा आमची मस्ती, मजा केली पाण्यात खूप. आणि हेमंतला देखील बरं वाटलं आम्हाला पाण्याच्या ठिकाणी आणलं म्हणून. थँक्यू हेमंत. मग काय अशी मजा मस्ती करून निघालो घरच्या दिशेला. आणि मग जाताना रस्त्यात घाटावर घेतले मक्के. ते छान टेस्ट होती मक्याची आणि मग ते सर्वांनी खाल्ले, मस्त चविष्ट होते. आणि मग पुढे थांबलो जेवणासाठी. पटापट जेवण करून घेतलं आणि निघालो घरी जायला. खूप पाऊस पडत होता. थँक्स.